जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात घरकुल योजनेचा बोजवारा. हप्ते रखडल्याने आदिवासी बांधव संकटात. जळगाव जामोद प्रतिनिधी. पंतप्रधान आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर देण्याचे स्वप्न सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र प्रशासकीय अनास्था दिसून येत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील संग्रामपूर परिसरात घरकुल योजनेचे अनेक लाभार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून हप्त्यांच्या प्रतीक्षेत असून पैसे न मिळाल्याने अनेक घरे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद जुने गोमाल येथील अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा केवळ 1 किंवा 2च हप्ते मिळाले आहेत. उर्वरित रक्कम अद्याप जमा न झाल्याने घरांचे बांधकाम थांबले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हक्काचे घर पूर्ण करण्यासाठी काही आदिवासी बांधवांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढले आहेत, तर काहींनी दागिने गहाण ठेवून घराचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून पुढील हप्ते मिळत नसल्याने हे लाभार्थी आता दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू, रेती देण्याचे जाहीर केले आहे. मात्र जळगाव जामोद परिसरात तहसीलदार रेती देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रेती, मुरुम आणि मजुरीचे दर वाढल्याने तसेच साहित्याचे पैसे न मिळाल्याने लाभार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित म्हणजे पेंडिंग आहेत त्यांना प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे. याबाबतचे गाऱ्हाणे स्थानिकांनी जळगाव उन्नतीकडे मांडले असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. लोगों को पानी नहीं पड़ता है। अच्छा, खुदाई करना चाहिए कुएं की और जरा उसका बांधकाम करना चाहिए। ऐसा बांधकाम बहुत सालों से बाकी है, 20-25 साल हो गए उस टाइम में। हाँ, वो टाकी में भी पानी नहीं भरे जा रहा है, इसलिए कुएं का भी जरा खोदकाम करना चाहिए और बांधकाम करना चाहिए साइड से अच्छा प्लास्टर करके ठीक है। नए नल का पानी का योजना ग्राम पंचायत शासन ने करने को ना ऐसा बोलना है। ले लो थोड़ा।